यातला च काढायचा नाही. एकदा परत ऐका, गरजेची गोष्ट आहे. असं ऐकून जर एखादा हरिभक्तीपर्यंत झाला तर किती चांगलं होईल. कीर्तन माणसाचं जीवन बदलू शकतं बाबा. मी ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य संत चंद्र छगन महाराज बाळनाथ गडावरचे बाबा, आता बाबा आजारी आहेत आमचे फार. ते मुस्लिम समाजात जन्माला आले, मुस्लिम. आणि मोठ्या बाबांचं कीर्तन ऐकण्याकरिता गेले. मोठे बाबा म्हणजे श्री संत रघुनाथ महाराज उमरेकर. तुम्ही जर उमरेकरांचं नाव ऐकलं असेल तर उमरेकरांचा मोठा फळ होता. उमरेकरांचं कीर्तन ऐकायला गेले मिरी गावामध्ये. आणि कीर्तन त्यांनी होतं, कीर्तनात अभंग घेतला होता. तरीच शोभे विडी होय लग्न धडफाडी, काय बोलाचे गौरव आतवरी दोन भाव, असं त्यांनी महाराज चिंतन मांडत होते. मुस्लिम समाजातल्या युवकांना कीर्तन ऐकलं आणि स्वतःचं जीवनच परिवर्तित करून घेतलं. म्हणजे मला परमार्थच करायचं. एक कीर्तन माणसाचं जीवन बदलू शकतं, चित्त देऊन ऐकलं तर. आज बाबा त्यांनी मला 12 वर्ष मोठ्या बाबांच्या बरोबर चौथ्याची बाबांनी केली. आणि एक गड आहे आमच्याकडे, आमच्या परिसरात जास्त गड आहेत महाराज. मग तिथं बाळनाथ गड आहे. त्या बाळनाथ गडावर त्यांनी म्हणत त्यांना स्वप्न संकेत झाले, तिथं थांबले बाबा. मग त्यांच्याच फळावरच्या पद्धतीने ही कीर्तनाची सेवा आपण अशा पद्धतीने करतो. मला एवढंच सांगायचं, एक कीर्तन माणसाचं जीवन बदलू शकतं. मग तुम्ही जर बारकाईने ऐकलं आणि भक्ती कशाला म्हणायचं हे जर तुम्हाला कळालं, माणसावर केलेल्या, व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह असं म्हणतात. वस्तू धन संपदा याच्यावर केलेल्या प्रेमाला आसक्ती असं म्हणतात. आणि भगवंतावरच केलेल्या प्रेमाला भक्ती असं म्हणतात. मग आपण जर हरिभक्तीपणे स्वतःला म्हणून घेत असलो तर आपण काय केलं पाहिजे? आपण फक्त भगवंतावरच प्रेम केलं पाहिजे. हा महत्वाचा विचार. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही देवावर प्रेम करता की नाही? सगळे लोक हो म्हणतात. तुम्ही नाही म्हणले तरी चालेल, मी ग्रहित धरतो तुम्ही हो म्हणता. देवावर प्रेम करता की नाही? म्हणे करतो देवावर प्रेम. दुसरा प्रश्न जरा अवघड आहे थोडासा, तरी पण ऐकाच तुम्ही, नाही उत्तर दिलं तरी चालेल. पहिला प्रश्न होता देवावर प्रेम करता का? तुम्ही म्हणजे हो करतो. दुसरा प्रश्न आहे फक्त देवावरच करता का? नाही कळलं तुम्हाला? बघा ना प्रश्न कसा आहे, फक्त देवावरच करता का? मग मात्र लोक कच खातात, कारण ते फक्त देवावर प्रेम करीत नाहीत. थोडं बायकोवर करतात, थोडं मुलावर करतात, थोडं घरावर प्रॉपर्टीवर करतात, तर उरलं सुरलेलं प्रेम देवावर करतात. देवाला कोण आवडतं माहिती आहे तुम्हाला? जो फक्त त्याच्यावरच प्रेम करतो तोच आवडतो. ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. म्हणून संसाराची माया ज्यानं पोटातून काढून टाकलेली आहे तीच थोर भक्ती भगवंताला आवडते. म्हणजे भगवान त्यांनी मला त्यालाच प्रेम देतो. विशेष असणारं प्रेम देण्याकरिता येतो. तुम्ही भगवंतावर प्रेम करा म्हणजे भगवंताचे भक्त व्हा. आणि त्या भक्तीच्या माध्यमातून जर भगवंताला रिझवायला सुरुवात केली तर परमात्मा स्वतःच तुमच्या समोर प्रगट होईल आणि भक्तीचं सुख प्राप्त करून देईल. आणि ते जे सुख परमात्मा देतो त्या सुखाला त्याने महाराज कृष्ण सुख असं त्यांनी म्हणता येईल. तो कृष्ण परमात्मा त्याने महाराज प्रगट होतो आणि सुख देण्याकरिता येतो. म्हणजे ब्रह्मज्ञानी असणाऱ्या पुरुषांनी ब्रह्मज्ञान सुद्धा डावललं. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजरे सगुण रूप पुरे. तुझं ब्रह्मज्ञान नको देवा, ते ब्रह्मसुख आहे मला नको आहे, मला तू पाहिजे. आणि तुझं सुख प्राप्त करून घ्यायचं. जगामध्ये 2 प्रकारचे परमार्थ करणारे लोक आहेत. एक वर्ग असा आहे जो स्वतः करता देवधर्म करतो आणि दुसरा वर्ग असा आहे जो देवाकरता देवधर्म करतो. आपण कसे आहोत आपण आपलं तपासून पाहायचं. आपण जर स्वतः करता करीत असलो, माझं सगळं आनंदात असावं, सुखात असावं, माझा वेळ पाठवायला जावा, धन संपत्ती बायका पोरं सगळे आनंद, याच्याकरिता जर आपला परमार्थ चालला असला तर आपण स्वतः करता करतो. आणि याचं काहीच मागायचं नाही, फक्त मला देवच पाहिजे अशी भावना ज्याच्या पोटात आहे त्याचा देवाकरिता परमार्थ आहे. असे महापुरुष आहेत जे ब्रह्मज्ञानाला पण डावलून टाकलं आणि भगवंताचं भजन करायला लागले. देवाला फार प्रिय वाटले महाराज. ज्ञानोबरायांची ओवी सांगतो, ते म्हणतात यावर ही पार्था जो माझी या भजनी असता तया ते मी माथा मुकुट करीन. याच्या यावरी म्हणजे जे ब्रह्मसुखाला पात्र झालेले आहेत आणि असं असून सुद्धा माझं भजन करतात त्यांना मी मस्तकावरचा मुकुट म्हणून धारण करतो असं भगवान स्वतः त्यांनी म्हणतो. म्हणजे त्याला एवढे प्रिय वाटतात, त्यांच्या भेटीकरिता भगवान स्वतः जातो महाराज. तया संघाचे मी सुरुवाडे मज विदेहा ते देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपम तोवरी दोन्ही भुजानो घेऊनी आलिंगावया लागुनी तयाचे अंग. मग त्याला भेटण्याकरिता देव कसा विसरतो. पण असे त्यांनी जीवनमुक्त झालेले महापुरुष आहेत आणि ज्यांनी भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली. ब्रह्मज्ञान सुद्धा डावललं
आणि मग देवाची आराधना सुरू केली, देवाची भक्ती सुरू केली, देवाचं भजन करू लागले. परमात्मा त्यांच्या समोर प्रगट झाला. काय पाहिजे सांगा. म्हणजे देवा, आम्ही विषयाचं सुख टाकून दिलंय, आम्ही आत्मसुखाला नगण्य ठरवलंय, आम्ही ब्रह्मसुख सुद्धा दुय्यम करून टाकलंय, आम्हाला तुझ्या सुखाची गरज आहे, तू त्यांनी सुख देण्याकरिता ये. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. पण तुझं त्यांनी प्रेम सुख प्राप्त करून घ्यायचं, त्याच्याकरिता अट्टहास आहे. म्हणून प्रेम सुखाकरिता आमची धावपळ चाललेली आहे. मग तू सुख देण्याकरिता ये. भगवंतानं त्यांचं म्हणणं ऐकलं मला. ते म्हणजे मला सुद्धा तुमच्यासारखेच पाहिजे, ज्यांना संसारातलं काहीच नाही पाहिजे, फक्त मीच पाहिजे. जे फक्त माझ्यावरच प्रेम करतात, मी त्यांच्याकरिता कासावीस. तुम्ही येणार आहे? कुठे येणार आहे सांग. म्हणलं मी द्वापार युगाच्या शेवटी आणि गुणाच्या भूमीमध्ये येणार आहे. तिथं आल्यानंतर त्यांनी महाराज मी कृष्ण रूप धारण करणार आहे आणि कृष्ण रूपात येऊन तुम्हा सगळ्यांना सुखी करणार आहे. मग तुम्हाला कृष्ण सुख प्राप्त होईल. तोपर्यंत तुम्ही माझी वाट बघा. म्हणून सगळ्या त्या दिव्य महापुरुषांना जे जीवनमुक्त झालेले आहेत, ब्रह्मसुख प्राप्त करून त्यांनी पूर्णत्वाला प्राप्त झालेले आहेत, त्या सगळ्या महापुरुषांना भगवंतांना अपॉइंटमेंट दिली. महाराज येतोच मी भेटायला. आता देव येणार म्हटल्यानंतर आधी देव यायचं, मग आपण जायचं, काय बरं आहे का? कीर्तनात चालतं तसं, आधी कीर्तन करायला पाहिजे, लोक नंतर येतात हळूच सगळं आवरून चालबीत झाल्यावर. तसं देवाच्या भेटीला जायला कसं चालेल? आधी त्यांनी आपण गेलं पाहिजे, मग देव येईल. मंत्र्याची सभा असल्यावर त्यांनी लोक आधी जमतात, नंतर मंत्री महोदय येतात. तसं कीर्तनात पण व्हायला पाहिजे. आधी लोकांनी येऊन बसायचं, मग कीर्तन करायला आलं पाहिजे. पण उलटा धंदा आहे सगळा. हा महत्वाचं पण असू द्या. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज देव येणार आहे सगळ्यांना माहित झालं आणि भगवान येणार म्हणून सगळेचे सगळे लोक आणि भगवंताची वाट पाहण्याकरिता आले महाराज गोकुळामध्ये, गुराच्या भूमीमध्ये. सगळे त्यांनी अशा पद्धतीनं वेगवेगळे रूप धारण करून आले. कोणी गोपाळ झाले, कोणी गोपी झाले, कोणी गोमाता झाले, कोणी वृक्ष झाले, कोणी पक्षी झाले, कोणी पाणी झाले, कोणी माती झाले, कोणी डोंगर झाले, कोणी वानर झाले. असे अनेक रूपांमध्ये त्यांनी ते तपश्चर्या केलेले महापुरुष आले महाराज. कोणी कल्प तपश्चर्या केली होती, युगांतराची तपश्चर्या केली होती. अशी तपश्चर्या केलेले सगळेचे सगळे अवतार घेऊन आले. त्या अवराच्या भूमीमध्ये सगळेचे सगळे लोक अवतारी आहेत महाराज. सगळेच अवतारी आहेत. सगळे देवाची वाट पाहत होते. तिथं वाहणारं पाणी यमुनेचं, ती यमुना अवतारी आहे. काय अवतार आहे? सूर्यनारायणाची कन्या आहे महाराज. तिचं नाव आहे कालिंदी. सूर्यनारायणाला त्याच्या पत्नीपासून जुळे लेकरं झाले, जुळे. एक मुलगा झाला आणि एक मुलगी झाली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मुलाचं नाव ठेवलं यम आणि मुलीचं नाव ठेवलं यमी. असे यम आणि यमी जन्माला आले. आता ते दोन्ही मोठे झाले. लग्नाचं वय झाल्यानंतर ती यमी यमालाच मानायला लागली, माझ्याशी लग्न कर. आता तो म्हणला तू माझी बहीण आहे, आपण सख्खी बहीण भाऊन त्यांनी लग्न करायचं म्हणते. असं कसं काय मी लग्न करीन? नाही, त्याला भरपूर शिव्या घातल्या ते यमीने. इंद्राकडे गेली, चंद्राकडे गेली, माझ्याशी लग्न करा, कोणीच तयार होत नाही. मग उद्विग्न होऊन त्यांनी क्षीरसमुद्रात भगवंताच्या समोर गेले. भगवान शेषशय्येवर पहुडला होता. देवाला म्हणले, देवा माझ्याशी लग्न करा. भगवान म्हणले, मी तयार आहे तुझ्याशी लग्न. एवढे सगळे होते, ते कोणी तयार झाले नाही. आणि तो लगेच तयार झाला. का बरं तयार होत नव्हते माहितीये? बहीण कोणाची होती? यमाची. यम पाहिला ना तुम्ही सगळ्या लोकांनी? यम बघू सुद्धा नका. यम मोठा भयंकर असतो. जे भगवंताचं भजन करतात त्यांना यम त्यांनी नमस्कार करण्याकरिता येतो, त्यांना नेण्याकरिता येत नाही. यमधर्म वाढव आहे निरंतर जोडून या कड दिसत असे त्यांना नमस्कार करण्याकरिता. पण जे देवाचं भजन करत नाही ते 100% यमाचे पाहुणे होतात. यमाचा पाहुणा प्राणी होय. मग यम त्यांना उचलून नेतोच महाराज. यम भयंकर आहे. उंच धिप्पाड काळा कबींना असणारा यम. त्याची जुळी बहीण आहे महाराज. जुळे लेकर सारखीच दिसतात. मग यमी सुद्धा त्याच्यासारखीच होती. मग माणसाला बायको करावी वाटते, पण ती फार नाकी डोळे चांगले असले पाहिजे, तिचा रंग चांगला असला पाहिजे, सगळं मनासारखं असलं पाहिजे. अशी काळी उंच धिप्पाड बायको कोण करीत? म्हणून तिच्याशी कोणी लग्न करत नव्हतं. मग भगवंताकडे गेली, भगवान लगेच तयार झाला. का बरं? तो तिच्यासारखाच काळा, काळीचाची काळा, अनादि बहु काळा, जिन लावे याला चाळा वेदा शिरोमाय. वेदाला चाळा लावणारा हा काळा. त्यानं लगेच तयारी दाखवली, विवाह करतो, पण आता नाही करणार. मग द्वापार युगात ये, मग तुझ्याशी विवाह करेल. उद्विग्न झाले आणि हिमालयाच्या शिखरावर तपश्चर्या करू लागले. तिनं तपश्चर्या केली. तिच्या देहापासून एक नदी तयार झाली. तिचं नाव आहे यमुना. ही यमुना वाहते आहे आणि देवानं वचन दिलं म्हणून वाट पाहते आहे, देव येणार आहे. तिथं असणारे त्यांनी महाराज गोपाळ
हे त्यांनी वर्षानुवर्ष तपश्चर्या केलेले ऋषीमुनी आहेत, ते भगवंताची वाट पाहत आहेत. तिथं असणाऱ्या गोपी म्हणजे ज्या वेदगर्भातल्या श्रुती आहेत, जे अनेक त्यांनी प्रकारानं तपश्चर्या केलेले महापुरुष आहेत, ते भगवंताची वाट पाहत आहेत. कृष्ण येणार आहे, कृष्ण आपल्याला भेटणार आहे. मग कृष्णाची वाट पाहत आहेत त्या गोपिका. तिथं त्यांनी महाराज जी माती आहे ती वाट पाहते, ती इथली माती नाही पृथ्वीवरची. गोलोकधामातून भगवंतानं ती प्रगट केलेली आहे. लक्षपूर्वक ऐका, गोलोकधामातून इथं भूमंडलावर असे काही ठिकाण आहेत जे पृथ्वीवरचे नाहीत. अयोध्या नावाची जी नगरी आहे ती भगवंतानं साकेत धामातून प्रगट केलेली आहे. काशी नावाची जी नगरी आहे ती त्यांनी भगवंतानं स्वतः त्रिशूळावर धारण केलेली आहे. पंढरपूर जे आहे ते त्यांनी महाराज भगवंतानं चक्रावर धारण केलेलं आहे. चक्रावरी पंढरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी असं आपण म्हणतो. तसं त्यांनी ब्रजभूमी सुद्धा त्यांनी भगवंतानं गोलोकधामातून आणलेली आहे. म्हणजे ती माती सुद्धा सामान्य नाही, दिव्य गोलोकधामातून आलेली आहे. भगवंताची वाट पाहते, कृष्ण आला पाहिजे. कृष्णाची वाट पाहतायत, फार महत्वाचं. तिथं डोंगर आहे, त्याचं नाव आहे गोवर्धन. हा वाट पाहतो महाराज. का बरं वाट पाहतो? त्रेतायुगामध्ये हनुमंतरायांनी राम सेतू बांधण्याकरिता मोठे मोठे पर्वतच उचलून आणले. हा पर्वत घेऊन चालले होते हनुमंतराय, उचलून घेतला होता. दुसरा वानर समोरून आला, तो म्हणला सेतू तयार झालेला, आता आवश्यकता नाही काय पर्वताची. असं म्हटल्याबरोबर हनुमंतरायांनी पर्वत खाली टेकवला. तो टेकवल्यावर पर्वताला वाचा फुटली आणि फार प्रेमानं हनुमंतरायाला म्हणायला लागला, हनुमंता, माझ्या मनात काय दिव्य भाव तयार झाले होते की मी रामाच्या कामाकरिता निघालेलो आहे. आणि खुशाल मला मध्येच आणून ठेवलं. धड माझ्या जागेवर पण नाही आणि रामाच्या कामाकरिता पण नाही, मध्येच आणून ठेवलं. माझं काय होईल? हनुमंतरायाला त्याची दया आली. खोटं वाटत असलं तर तुम्ही कीर्तन झाल्यावर विचारा द्या, तुम्हाला सांगतील ते. दया आली हनुमंतरायांना. ते म्हणले, हे बघ, तुला मी सांगतो, हे त्रेतायुग आहे. या त्रेतायुगामध्ये राम कार्याकरिता मी तुला उचलून घेतलेला आहे. मी तुला वचन देतो, याच्या पुढचं युग आहे ते द्वापार युग येईल. आणि या द्वापार युगामध्ये हाच राम कृष्ण रूपानं प्रगट होईल. आणि या युगामध्ये जसं मी तुला उचलून घेतलंय तसं पुढच्या युगामध्ये माझा राम कृष्ण रूपाने येऊन तुला उचलून घेईल, वाट बघ. अशा पद्धतीने त्यांनी महाराज डोंगर वाट पाहत होता. त्या डोंगराचं नाव आहे गोवर्धन. तो भगवंताची वाट पाहत. फार महत्वाचा विचार आहे महाराज. तुम्हाला आता लागला कृष्णाचं सांगायला. मग अशी डबड्यात खडे घालून खडखड वाजवत होता, समजणार उमजणार काय ब्रह्मसुखन. खरं सांगू का, सगळ्या लोकांचे तेच गळे उठवले पाहिजे. कीर्तनकारांना आपली मर्यादा सोडू नये महाराज. उगा लोकांचं मनोरंजन करण्याकरिता कीर्तन नसतं. उगा हिंगण चिंगण त्यांनी कीर्तन करायचं, लोकांनी ह्या करायचं, घरी जायचं. कीर्तन काय त्याच्याकरिता असतं का? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. पण कीर्तन असंच असलं पाहिजे ज्याच्यामध्ये काही बोध प्राप्त व्हावा. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. मग कीर्तनातून बोधही झाला पाहिजे ना. आता तेच चिंतन मी जर शेवटी सांगितलं असतं तर तुम्ही घाबरे झाले असते. तुम्हाला वाटलं हे काय सांगायला लागला? पहिला दबाग त्याने मला तो काय ऐकतात म्हणून ते सांगून घेतलं मला जे सांगायचं ते. आता मी कृष्ण सुखाकडे चाललो, मला हे सांगायचंय. कृष्णाचं सुख प्राप्त करण्याकरिता एवढे आलेले आहेत, देवाची वाट पाहत आहेत महाराज. त्याच्या दारात 2 झाडं उभे आहेत, यमन अर्जुन वृक्ष आहे. ते देवाची वाट पाहत आहेत. कुबेराची मुलं आहेत महाराज. ते असे सगळे देवाची वाट पाहत होते. कासावीत झाले होते, देव काय येत नाही, देव काय येत नाही, वाट पाहत होते. मग भगवंताला कळालं महाराज हे माझी वाट पाहत आहे. वाट पाहणाऱ्या लोकांनाच देव दर्शन देत असतं. परत एकदा सांगू का वाक्य? वाट पाहणाऱ्यांनाच देव दर्शन देत असतो. काय सांगायचं या वाक्यातून मला? तुम्ही तुमच्या मनाला विचारा, आपण देवाची किती वेळा वाट पाहिली? कीर्तनात खोटं बोलायचं नाही, खरं खरं. देवाची पांडुरंगाची आपण किती वेळा वाट पाहिली की पांडुरंग येणार आहे आणि मला भेटणार आहे, असं किती वेळा आपल्याला वाटलं? कोणीच वाट बघत नाही. खरं सांग, मला तुम्हाला सगळ्यांना डावलायचं नाही. कोण जाणे कोणा घडी उपासना एखादा महात्मा कोण असतो, पण त्याच्यासमोर माझं दंडवत आहे महाराज. जे देवाची वाट पाहतात ते भाग्यवान आहे. देवाचीच वाट पाहावी, जगात कोणाची वाट पाहावी? मग त्या काही सूत्र लक्षात ठेवण्यासारखे आहेत. माणसं त्याने देवापर्यंत जातील सुद्धा, पण लोकांच्या मनात कच भरलेली आहे. काय कच खातं त्यांचं मन? सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जगामध्ये देव आहे असा आत्मविश्वास त्याच्या पोटात असला पाहिजे. जगात देव आहेच. नाही तर 50 वर्षाची माळ तरी पाहिजे महाराज, आणि 50 वर्ष माळ घालून झाली तरी मनात विचार आहे देव असला म्हणजे बरं होईल. घेण्या देण्याचा जीव जाळला, असं खरंच माणसं आहेत समाजामध्ये. मग देव आहे,
नंबर 2 देव भेटत असतो. नंबर 3 मला सुद्धा भेटू शकतो असा आत्मविश्वास जागा करा की मला सुद्धा पांडुरंग भेटू शकतो, मला सुद्धा कृष्ण भेटू शकतो. पण तो भेटू शकतो तुम्हाला, पण कधी भेटेल? जेव्हा तुम्हाला त्याला भेटण्याची इच्छा पोटात निर्माण होईल तेव्हा. चौथा मुद्दा इच्छा. जर तुम्हाला इच्छाच नसते देवाला भेटायची, देव कसं काय तुम्हाला भेटेल? इच्छा पण असली पाहिजे ना. आणि फक्त इच्छा असून चालत नाही, त्याच्याकरिता प्रयत्न पण करावे लागतील. म्हणून भगवंताच्या भेटीकरिता या सगळ्या गोकुळवासी लोकांच्या मनात इच्छा निर्माण झालेली आहे. त्यांनी प्रयत्न सुरू केले, भगवान काय येत नाही, 8 तास करू लागले. मग मात्र भगवंताला कळालं आता यायचं, मग निमित्त करून आलं पाहिजे. काय निमित्त करावं? कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे, दुःशासनासारखे, शिशुपालासारखे, दंतवक्रासारखे, शाल्वासारखे दुष्ट प्रवृत्तीचे लोक जन्माला आले. आणि फार छळ त्यांनी लोकांचा सुरू केला. त्यांनी ब्राह्मणांचा छळ सुरू केला, त्यांनी गोमातेचा छळ सुरू केला, त्यांनी भक्तांचा छळ सुरू केला. पृथ्वीवर पापाचा भार झाला. पृथ्वीनं भगवंताचं स्तवन केलं, मला वाचवा. भगवंतानं आकाशवाणीद्वारा सांगितलं देवकीच्या घरी मी येणार आहे. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षित ब्राह्मण गायी भक्त. गायी भक्त आणि ब्राह्मणांचं नाव घेतलं माझं, त्यांचा सांभाळ करण्याकरिता मी येणार आहे. पण देवकी कंसाची चुलत बहीण आहे, तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं, हिच्याच पोटी त्यांनी आठवा येऊन तुला मारेल कंसा. कंसानं दोन्ही पती पत्नींना कारागृहात नेऊन टाकलं, बंदीखान्यात. यथाकाल त्यांनी देवकीला 6 लेकरं झाले. कंसाने 6ची 6 मारले. 7वा गर्भ आला, तो योगमायेने पळवला. तो रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. तिथं त्यांनी भाद्रपद शुद्ध षष्टीला रोहिणी प्रसूत झाली आणि तुला बलभद्र बलराम अशा पद्धतीने पुत्र प्राप्त झाला. आता अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. भगवान आधी वसुदेवाच्या हृदयात आले, वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयात प्रवेश केला. देवकीचे तेज वाढू लागलं, कंसाचे हृदय जळत असे. कंस त्यांनी महाराज व्याकुळ व्हायला लागला. 9 मास पूर्ण व्हायला लागले. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता आल्या. सत्यव्रतम सत्यव्रत सत्यम सत्यस्य योनिम नेतंच सत्य सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वं शरणं प्रपन्ना. पण भगवंताचं स्तवन अशा पद्धतीनं देवदेवतांनी केलं. 9 महिने पूर्ण झाले. श्रावण महिना आला, त्याच्यात वद्य पक्ष आला, त्याच्यात अष्टमी तिथी आली, त्याच्यात बुधवारचा दिवस आला, रोहिणी नक्षत्र आलं, ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले. रात्रीचे 12 वाजले. लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडला आणि त्या दिव्य असणाऱ्या प्रकाशाने एक आकृती धारण केली आणि 8 वर्षाची चतुर्भुज असणारी भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष प्रगट झाली. फार आनंद झाला महाराज. वसुदेव देवकीला वाट पाहत होते देवाची, म्हणून त्याने देव प्राप्त झाला. देवानं सांगितले मी आलेलो आहे, पण मी थांबणार नाही. मग मला जायचं. कुठं जायचं? नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. मला गोकुळाला नेऊन घाला. म्हणजे एवढा मोठा आहे तुला कसं न्यायचं? भगवान म्हणजे मी लहान होणार आहे. भगवंतानं बालरूप घेतलं, देवकीच्या मांडीवर प्रगट झाला. देवकी त्याला स्तनपान करू लागली, पण दुसऱ्या क्षणाला आठवलं जर कंस आला मग काय करायचं? सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल, असं म्हणून तिने त्यांनी वसुदेवाच्या हातात भगवंताला दिलं. उचलेला कमळापती, पायची बंधने गळती बंधन गळाली. एक टोपली जवळ आली, टोपलीत देवाला घातलं, डोक्यावर घेतलं, दरवाजे उघडले. रस्त्यानं त्यांनी चालू लागले. धोधो पाऊस पडू लागला. यमुनेला पूर आला, पुरात प्रवेश केला. नाका तोंडात पाणी जाणार वसुदेवाच्या. भगवंताने चरणस्पर्श केल्याबरोबर यमुना दुभंगली पलीकडच्या काठाला गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला पुत्र तिथे ठेवला, कन्या बरोबर घेतली, कारागृहात आले. कन्येनं आकांत केला आणि कंस तिला मारण्याकरिता हातातून निसटली. तिनं कंसाला सांगितलं तुझं लागिवधी उपजला माझा आधी, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. कंस भयभीत झाला. इकडं गोकुळवासी लोकांना बातमी कळाली महाराज परमात्मा आल्याची. यशोदा राणीला बऱ्याच काळापर्यंत संतती होत नव्हती. काही साधू संत घरी आले आणि त्या साधू संतांची सेवा घडली. भजन पूजन त्यांनी झालं, भोजनही झालं. ते जायला निघाले. यशोदा राणी नंदराजा पाया पडण्याकरिता नमस्कार करायला गेले. त्याने आशीर्वाद दिला त्या साधूने यशोदेला, पुत्रवती भाऊ. नंदबाबा म्हणले माझं म्हातारपण आता आलेलं आहे, या म्हातारपणाच्या वयात मला मुलगा होण्याचा आशीर्वाद. ते म्हणले आमचा साधूचा शब्द खोटा व्हायचा नाही, तुम्हाला जर खोटं वाटत असलं तिथंच थांबतो म्हणले. हो म्हणे काय करावं लागेल पुत्र होण्याकरिता? म्हणले सगळ्या लोकांनी निर्जला एकादशीचं व्रत करा. लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत गोकुळामध्ये सगळ्या लोकांनी 15 दिवसाची एकादशी निर्जल धरली. त्याचा परिणाम यशोदा राणीला गर्भ धारणा झाली. सर्वांना आनंद झाला. वाट पाहत होते महाराज कधी पुत्र होईल. आणि वाट पाहणाऱ्या लोकांना बातमी कळाली यशोदेला मुलगा झाला. सुनंदा नावाची गवळण होती. नंदराजाला 2 बहिणी आहेत, नंदा आणि सुनंदा.
त्यातली सुनंदा त्यांनी महाराज यशोदेची सेवा करण्याकरिता आली होती. ननंद होती यशोदा राणीची. ननंद कळते ना तुम्हाला, जिला आपल्या भावाच्या भावजाईच्या संसारामध्ये असतो आनंद, तिला म्हणतात ननंद. अशी असणारी ननंद होती आणि ती त्यांनी सेवा करण्याकरिता आली. तिनं त्यांनी भल्या पहाटे जाग आली, खिडकीतून डोकून पाहिलं, कन्हैया तिला दिसला. फार आनंद झाला. घाईघाईने यशोदेला जाग केलं, वहिनी तुम्हाला पुत्र झाला. यशोदा राणी आनंदी आहे. आता ती त्यांनी महाराज नंद राजाला सांगण्याकरिता गेली, भैया भैया आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला पुत्र प्राप्त झालेला आहे. नवरत्नांची माळ सुनंदीला देऊन टाकली. सुनंदा गवळण सगळ्या गावात सांगण्याकरिता निघाली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला, यशोदेला. सगळा गाव आनंद विभोर झाला. जे सगळे अवतार घेऊन आले कृष्णाला पाहण्याकरिता, ज्यांना कृष्णाच्या सुखाची ओढ लागलेली आहे, कृष्णाच्या दर्शनाकरिता जे व्याकुळ झालेले आहे, त्यांची व्याकुळता पाहून कृष्ण आता गोकुळामध्ये आलेला आहे. कृष्ण गोकुळे जन्मला. गोकुळामध्ये परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. म्हणून सगळे लोक त्यांनी महाराज बातमी ऐकताच भगवंताला पाहायला जाण्याची तयारी आहे. देवाला पाळण्यात घातलं होतं. सगळे लोक त्यांनी महाराज अशा पद्धतीने नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा वस्त्र आभूषण हे सगळं घेऊन भगवंताला भेटण्याकरिता अशा पद्धतीने दर्शन घेण्याकरिता आले होते. देवाला पाळण्यात घातले. देवाला पाहून एवढं सुख झालं महाराज सगळ्या लोकांना, त्याचे मोजदाद करता येत नाही. महाराज म्हणतात, गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी सर्वांना एवढं सुख त्यांनी प्राप्त झालं. एकदा त्यांनी 4 दरवाजातून लोकांची दाटी झाली. पूर्व दरवाजातून जायचे, पाळण्यात देवाला पाहायचे. पाहून त्यांनी अशा पद्धतीने दुसऱ्या दरवाजाने बाहेर जायचं, पण मनच भरायचं नाही. कृष्ण पाहिला पण परत पाहावं असं वाटतं. मग काय करायचं, परत पश्चिम दरवाजातून घुसायचं, परत एकदा देव पाहायचा, तरी मन भरलं नाही. मग दक्षिण दरवाजातून यायचं, देव पाहायचा, तरी मन भरलं नाही. परत उत्तर दरवाजा, 4 दरवाजांमधून बारी लावून लोकांची दर्शनाची त्यांनी झुंबड उडाली. सगळे लोक कृष्णाला पाहू लागले आणि हा कृष्ण सर्वांकडे पाहतोय आणि सगळ्यांकडे पाहून हसतोय. महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण. किती दिवसाचा कृष्ण झाला आता? 1 दिवसाचा. पाळण्यात घातला फक्त 1च दिवसाचा आहे ना. त्याला पाहण्याकरिता आले आणि तो हसतो म्हणले सगळ्यांकडे पाहून. 1 दिवसाचे लेकर कुठे हसतात का कोणाकडे पाहून? त्यांना नजरच आलेली नसते महाराज. त्यातून प्रयोग करून बघा, कोणाचे 1 दिवसाचे लेकर असले की हातात घ्यायचं, आलेले असं म्हणायचं, त्याला ते बघत सुद्धा नाही तुमच्याकडे, त्याला नजरच आलेली नसते. हा कृष्ण कसं काय आला? तो सर्वांवर हसायला लागला. अहो तो काय 1 दिवसाचा आहे का? त्यानं अनेक लोकांचे दिवस खाल्ले महाराज. असा असणार तो आहे, तो जगत नियंता आहे, तो काय लहान बालक आहे का? तो त्याने महाराज जगाचा मालक आहे. तो बालक नाही, त्याला सर्व कळतं महाराज. कोण इथं आलेला आहे, कशाकरिता आलेला आहे, त्याच्या मनात काय भाव आहे, या सगळ्या गोष्टी देवाला कळतात. जिथं असं कीर्तनात पण देव उभा असतो. तुम्ही सगळे आलात की नाही, कोण कोण आलंय, कुठून आलंय, कुठं बसलंय आणि तुमच्या मनात काय चालू आहे, हे सगळं भगवंताला कळतं महाराज. हा महत्वाचा विचार आहे. तुमच्या सगळ्या मनातले भाव परमात्मा जाणत असतो. जसे गोकुळवासी भगवंताला पाहायला लागले. सर्वजण कोण तपश्चर्या करून आला, माझ्याकरता किती व्याकुळ झाला, माझ्या भेटीची किती आस लागली, माझं सुख प्राप्त करून घेण्याकरिता किती कासावीस झाला, हे सगळं त्याला कळतं. मग त्याला सुख देण्याकरिता चालला होता. त्यांच्याकडे पाहून हसू लागला आणि त्या हसण्याने ते सगळे त्यांनी मला स्वतःला विसरले आणि त्या कृष्णाचं सुख प्राप्त झालं. तो माझ्याकडे पाहून हसला. दिवसभर त्यांनी माऱ्या सुरू झाल्या लोकांच्या, इकडून घुस तिकडून बाहेर, तिकडून घुस इकडून बाहेर. दिवसभर नाही, नंदोत्सव बऱ्याच काळापर्यंत चालू होता आणि रोज उठून त्यांनी महाराज भगवंताला पाहून सर्वजण सुखी झाले होते. एवढं सुख भगवंताच्या दर्शनानं झालं होतं सर्व लोकांना की त्यांना भूकही राहिली नाही आणि तहानही राहिली नाही. सदैव समाधानच फक्त शिल्लक राहिलं. महाराज वर्णन करून सांगतात, कृष्णाचे सुखे भूक नाही तहान. ज्यांनी ज्यांनी कृष्ण पाहिला एवढे आनंदी झाले, एवढे सुखी झाले. कृष्णाचं सुख त्याने प्राप्त झालं, भूकही राहिली नाही आणि तहानही राहिली नाही. समाधानी झाले महाराज सगळेजण. भगवान आला, सगळे समाधानी झाले. सदा समाधान सकळांचे. इकडं गोकुळवासी लोकांना समाधान झालं, पण कंसाला मात्र भय सुटलं महाराज. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, कंस भयभीत झाला. या कंसानं भगवंताला मारण्याकरिता षडयंत्र केले. त्यानं पुतनाबाई पाठवून दिली चतुर्दशीला. ती पुतना आली भगवंताला मारण्याकरिता. आता भगवान विशेष रूपानं प्रगट झाला होता ना, म्हणून अशा पद्धतीनं त्याचं निपात भगवंतानं करून टाकला. शोषिले पुतना येणे मोहिलेले करून आळेने संडे बापर कुमादीवर भगवंतानं पुतनेचा उद्धार करून टाकले. तो सनकाधिकाची माने सायुज्य सरस्वतीला पुतने
जे विषाचे निस्तार पाणी मारवाली विष घेऊन मारायला आली होती, तिचा उद्धार भगवंताने करून टाकला. मूळ स्वरूपात आली, धाडकन जमिनीवर जाऊन पडली. तिच्या छातीवर देव खेळत होता. देवाला खाली उतरवलं, तिचे तुकडे तुकडे केले, पेटून दिली महाराज. 6 महिने जळत होती. नामदेव महाराज म्हणतात, नामामणे दिला अग्नी, सुगंध नमाये गगनी. गगनात सुगंध मावत नाही अशी अवस्था त्यांनी झाली. एवढं तिला भगवंतानं प्रेम दिलं महाराज. आता देवाला खाली उतरवलं. कोण बाई कुठून आली होती आणि देवाला घेऊन पळत होती. म्हणून अशा पद्धतीनं कन्हैयाला माझ्या दृष्ट लागली असे यशोदा राणीने विचार केला. त्याची दृष्ट काढू लागली महाराज. आता बायका दृष्ट काढतात ना महाराज, म्हणजे मीठ घेतात, मीठ उतरून टाकले, काय त्यांचे मंत्र असतील आपलं काय माहिती, पण म्हणतात ते काहीतरी. असं त्यांनी मीठ उतरवतात. नाही तर हांडा घ्यायचा, त्याच्यात कागद भरायचे, परातीत पाणी घ्यायचं, ते कागद फुटून असं करायचं काहीतरी, त्याच्यात पालथा घालायचा हांडा, सगळं पाणी ओढून घेते, फट 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 करायला लागले. मग ती बघ कशी शिव्या देते, बघ कशी शिव्या देते, मोठं मोडतात, काहीतरी करतात महाराज. ते अशी दृष्ट काढली जाते. कन्हैयाची दृष्ट काढायला लागली यशोदाराने. तिने त्यांनी महाराज गोशाळेमध्ये कन्हैयाला नेलं. गोमातेची शिट्टी हातात घेतली आणि 18 वेळेला त्यांनी श्लोक म्हणून 18 श्लोक आहेत भागवतामध्ये. बालरक्षा स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये 18 श्लोक आहेत. एक श्लोक म्हणून एकदा शिट्टी उतरवायची. असं 18 श्लोक म्हणून जर शिट्टी उतरवली की बाळाला दृष्ट लागत नाही. तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल, बाळाला फार दृष्ट लागत असेल, असं करू शकता. 18 श्लोक म्हणायचे. ते नाही म्हणता आले तर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं 18 वेळेला. आणि ते नाही कळालं तर आपण सगळे वारकरी आहोत, रामकृष्ण हरी म्हणायचं 18 वेळेला आणि शिट्टी उतरवायची. गाय पथ्य फक्त एकच आहे, गाय गावरान असली पाहिजे. नाही तर जर्सीची शिफ्टी उतरवतात तर होईल बाळाला घेण्या. पण अशा पद्धतीने गावरान गायची शिफ्टी उतरवायची. असे दृष्ट काढले. कन्हैयाची पुतना मारल्याची बातमी कंसाला कळाली. कंसानं महाबळ नावाचा असुर त्याने पाठवला. तो महाबळ ब्राह्मणाच्या रूपात आला. भगवंतानं त्याची विटंबिला भट दिला, पाठीवरी पाठ. ज्या पाठावर बसला तर तोच पाठ त्यांनी घेऊन त्याला फेकून दिलं. पाठीला टेकायला पाठ दिलं तर तो पाठीत जाऊन पडला. घराच्या बाहेर पडायला लागला. सगळे अचेतन पदार्थ जागे झाले. लाटणं, पोळपाट, सांशी, चिमटा, उकळ उकळ जातं, त्याला काय म्हणतात रुमणं, ते सुद्धा निघालं. ते दनादन मार बसायला पुढे आलं रुमणं. डोक्यात पाठी ती बाज आडवी आली. बाजेवरून पाय टाकून जायला लागला. बाजच धरली. बाजानं त्यांनी धोतरच धरलं महाराज त्याचं. ते धोतर सोडवायचा प्रयत्न करत, धोतर सुद्धच ना. शेवटी त्यानं धोतराचा नादच सोडून दिला. मुर्दे मला फिटलं तर फिटलं. माणूस कसा लागला एवढा वरतून काय करायचं, पडू लागला. त्याचं त्याने जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, धुंगाचे. नागवाच कंसाच्या समोर गेला, जाऊ नकोस. कंस काय ऐकणाऱ्यांपैकी नव्हता महाराज. या कंसानं शकटासूर पाठवला. तो बैलगाडीमध्ये घुसला. देवाला मारण्याचा देवाला त्याला लाथ मारली महाराज. त्यानं तृणावर्त पाठवला. तो सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपानं देवाला उडून घेऊन जाऊ लागला आकाशात. भगवंतानं त्याने महाराज मानगुट परिगळ दैत्यो नामना तृणावर्त कंस भक्तप्रमादिता चक्रवात स्वरूपेने जहार असे मर्मगम म्हणून त्याचा त्याने उद्धार करून टाकला. त्यानं कावळ्याच्या रूपात असुर पाठवला, कागासूर. तो पाळण्यात त्यांनी देव होता आणि पाळण्यात सगळं उचलून घेऊन चालला होता. देवानं कावळाच त्यांनी अशा पद्धतीने मारून टाकला. रिठासूर आला. रिठासूर एक बाई डोक्यावर पाठी घेऊन आली. घ्या सुया पोत पनी रिठे घ्या म्हणत होती. म्हणजे कसले रिठे का, हा रिठा जर बाळाच्या गळ्यात पाडला तर बाळाला दिष्ट लागायची नाही. 2-4 दे म्हणली. त्याच्यात तो आसूर घुसला. रिठासूर तो त्याने देवाच्या गळ्यामध्ये बांधला दोऱ्यात घालून. आणि देवाला त्यांनी महाराज अजून दात चांगले उगवले होते. तो त्याने असा रिठा घेतला, तोंडात घातला आणि हिरड्यांमध्ये दाबला आणि दाबून त्याचा निपात करून टाकला. महाराज म्हणतात, हे काग बघ रिठा मारले गोयान आगा सुरपा अगासूर मारल्यान गोयान अगासूर मारल्यान. नामदेव महाराजांची कोकणी गवळण आहे महाराज. अगासूर मारला, बगासूर मारला, रमासूर मारला, व्योमासूर मारला, अरिष्टासूर मारला, केशियासूर मारला. अनेक असुर त्यांनी भगवंतानं मारले. एवढंच करण्याकरता आला असं नाही, सुख द्यायला आला होता ना. यशोदेच्या अंगणामध्ये रांगू लागला. तो रांगतोय. यशोदेला फार सुख वाटतंय. तिच्या गळ्यात मिठी मारतोय, तिला फार सुख वाटतंय. हा रांगता उभा राहू लागला. ते उभं राहिल्यावर इतका आनंद झाला महाराज. त्याला आपले लेकर जर उभे राहिले तर बायका गाणंच म्हणतात महाराज. बाळ उभं राहिलं, कोणी नाही पाहिलं, बाळ उभं राहिलं, कोणी गाणंच म्हणतात. आता देव उभा राहिल्यावर किती आनंद झाला असेल यशोदेला. उभा राहू लागला. उभं राहता चालू लागला महाराज. पाऊल टाकू लागला. चालता पळू लागला. मित्रांबरोबर खेळू लागला.
त्याच्या पायात पैंजण घातलेले आहेत, ते छुम छुम वाजतायत महाराज. मग चलत नंदलाल भाजत पैंजनिया, फार सुंदर पैंजण त्यांनी पायातले छुम छुम करत त्यांनी वाजतायत. त्याचं घर त्यांनी महाराजच्या 84 खांब आहेत घराला, त्याच्यात त्याने फिरावं, मित्रांबरोबर खेळायला जावं, आईने त्याचा सुंदर असणारा शृंगार करावा. 4-5 वर्षाचा असणारा कन्हैया इतका सुंदर त्याचा शृंगार करावा आणि मित्रांमध्ये त्याने खेळायला जावं. तो मित्रांमध्ये त्याने खेळायला गेला की त्याने मोठ्या मोठ्या मित्रांना हाका मारायच्या, पेंद्या, वरद्या, वाकुड्या, सुदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, बोबड्या, मोठ्याने हाका मारायच्या. एवढ्या मोठ्याने आरडायची काय गरज आहे? बहिरे होते का मित्र सगळे? नाही, गाव जागं करायचं होतं. सगळ्यांना कळलं पाहिजे मी आलो म्हणून. सगळ्यांनी कन्हैयाचा आवाज ऐकायचा आणि हातातली सगळी कामं टाकायची, कन्हैयाला पाहण्याकरता जायचं. असा सुंदर असणारा हा कन्हैया काय सांगावं. त्यानं त्यांनी कदंबाच्या झाडाखाली उभं राहायचं, देवडा चरण उभं राहायचं. त्यानं मुरली वाजवायला सुरुवात करायची आणि त्या मुरलीचा नाद ऐकून गोपाळांनी गोपिकांनी त्याच्या दर्शनाकरिता झुंबड त्यांनी अशा पद्धतीने उडवायची. सगळे त्याला पाहण्याकरिता. इतका सुंदर आहे महाराज, तुम्ही लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो ते. असा सुंदर सावळा सुकुमार आहे, त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत महाराज. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहे. तो देवडा चरण उभा राहतो. देवडा चरण म्हणजे एक पाय सरळ आणि एक पाय तिरका ठेवलेला आहे. त्याच्या पायामध्ये सुंदर असणारे पैंजण शोभून दिसत आहेत. त्यानं पिवळा पितांबर परिधान केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्यानं कमरेला शेला बांधलेला आहे. त्याचं उदर म्हणजे पोट त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी म्हणजे ती अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. कन्हैयाचे गाल अतिशय कोमल आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. देवाचे डोळे कमळासारखे आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्या कपाळावर आईनं मर्यागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. कन्हैयाच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे तुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये दिव्य असणारी कुंडल आहेत. त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्याच्या दिव्य हातांमध्ये मनगट्या घातलेल्या आहेत. दंडामध्ये बाजूबंद आहे. हातामध्ये मुरली घेतलेली आहे. ती मुरली ओठावर ठेवून अशा पद्धतीने वाजवतोय. अंतरातांगी महाराज पाहण्याकरिता सर्वजण ललायत झालेले आहेत. असा सुंदर असणारा हा कन्हैया इतका सुंदर आहे, काय वर्णन करून सांगावं. हे राजस सुकुमार वदनाचा पुतळा रवी शशिकळा रवी शशिकळा लोकहिया कस्तुरी मळवट चंदनाची मुठी कस्तुरी मळवट चंदनाची मुठी. माझ्या शब्दांबरोबर प्रवास केला असेल तर तुम्हाला कन्हैया दिसला असेल महाराज. इतका सुंदर आहे. त्याला पाहण्याकरिता सर्वांच्या पोटात भाव. कोणी म्हणायचं काय यशोदा भाग्यवान आहे, तिच्या हातला खांद्यावर खेळतो. कोणी म्हणायचं यशोदा काय भाग्यवान आहे, तिच्या हातचं लोणी खातो. तो नंदराजा बरोबर गुलुगुलू गप्पा मारतो. प्रत्येकाच्या मनात भाव निर्माण व्हायला लागले की कृष्ण त्याने महाराज आपल्या घरी आला पाहिजे. एक बार मेरे घर आ जाना मेरा भी माखन खा जाना. माझ्या घरी पण एक गोपीच्या मनातले भाव आहेत. जिच्या मनात भाव तयार झाले तिच्या घरी गेलं पाहिजे. गोपाळांचं निमित्त केलं. सगळे गोपाळ होते गवळ्याच्या घरचे. उदबत्ती छाप सगळे मडतुकडे होते. का रे गवळ्याचे पोरा तुम्हाला खायला भेटत नाही का? ते म्हणले देवा आमच्या घरी भरपूर दही तूप लोणी आपण ते सगळं डेअरीला जातं. आमच्या डेअरीला काहीच शिल्लक राहत. मग काय करायचं? गावातल्या लोकांना सांगितलं अरे पोरांना आधी खाऊ घाला. त्याने ऐकलं नाही. मग त्यानं मंडळ स्थापन केलं, चौरी विद्या प्रसारण मंडळ. या गोपाळांचं निमित्त करायचं आणि ज्या गोपीला वाटत होतं आपल्या घरी कन्हैया यावा तिच्या घरी सगळी टोळीच घेऊन जायचं. मनसोक्त दही दूध तूप लोणी अशा पद्धतीने खायचं. माठ पालथे घालून ठेवायचे. पहाती गवळणी तवती पालथी दुधाने म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. अशा पद्धतीने गाऱ्हाणे सांगण्याकरिता गोपी यशोदेच्या समोर त्याने जायचा. गाऱ्हाणे सांगावया येते. गोकुळातल्या सगळ्या नारी गाऱ्हाणे सांगण्याकरिता यशोदे तुझ्या पोराला काही समजून सांग. यशोदे कृष्णाला सांग. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे करतावे. यशोदे सांग तुझ्या कृष्णाला काही. सगळे आमची माठ त्यांनी फोडून टाकतो, दह्या दुधाचा रबडा करतो. देव मनातली मनात म्हणला याच म्हणतात माझ्या घरी आलं पाहिजे. आणि त्याच माझं गारणं सांगण्याकरिता त्यांना काहीतरी आदल घडवली पाहिजे. काय आदल घडवावी? आता त्यांनी चोऱ्या करत होता, आता खोडी केली पाहिजे. ते खोड्या करायला लागला महाराज. जी गोपी गारणं सांगायला आली होती ना तिच्याच घरात घुसला. सकाळीच भाकरी करत होती. भाकरी चूल पेटलेली होती.
त्या चुलीतलं जळतं लाकूड काढलं आणि तिच्या घराला लावायला लागला. देऊ का पेटून? मला देऊ, घर पेटून देऊ. माझ्या घरी गाराने सांगायला येतेस तू, अरे घर पेटवायला लागला. तसंच लाकूड तिच्या तोंडावर मला देईन तोंडावर. तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचं घर आहे का? हे पंचमहाभूतांचं आहे. हे सांगण्याचं तात्पर्य मला. गेली सांगायला कुठे, आता सांग तुझ्या पोराला आमचे घर पेटून द्यायला लागला. तिचं होतं नाही तर कुठे दुसरी धावत आली. म्हणे काय झालं? अगं येशू बघ म्हणे माझा हात मोडला. म्हणे मग हॉस्पिटलमध्ये जाय, एखादा एक्सरे काढून ये, नाही तर डॉक्टरला दाखवणे. माझ्याकडे घेऊन आली म्हणून प्लॅस्टर करायचं. का मोडला ऐक म्हणले. म्हणे का? तुझा लाडका त्यांनी आला रात्री आमच्या घरी आणि आमच्या गोठ्यातल्या सगळ्या गायी सोडून दिल्या आणि कुंभारवाड्यातले सगळे गाढवा आणून गायीच्या जागी उभे केले. सकाळी मी धार काढायला गेले आणि गाय म्हणून गाढवा खालीच बसले. आता गाढवाचा स्वभाव तुम्हाला माहितच आहे कसा असतो. म्हणून गाढवाने जीच पिछाडी मारली. एका लातात बादली, दुसऱ्या लातात मी लांब जाऊन पडले. हात मोडला. सांग तुझ्या पोराला काही सांगतो? अशा खोड्या करायला लागला मला. तिसरी त्यांनी मला धावत आली. परवा आला आमच्या घरात. दारी निजला होता म्हातारा आणि ताकाचा डेरा फुलेला सैरा द्यावरी. राखणदार म्हणून म्हातारा दरवाजात झोपवला होता. तुम्ही ऐकतात ना सगळेजण लक्षपूर्वक ऐका. दारात झोपवला होता म्हातारा. घरातले लोक कुठे झोपले होते? घरात. आणि तो म्हातारा कुठे झोपला होता? घराच्या बाहेर दारात झोपला होता. आणि देव गेला टोळी घेऊन. तो म्हणला तरी आता जायचं म्हणे. म्हातारा राखणदार बसवला. आता कसं आतमध्ये जायचं? याला झोपवलंय काय बाहेर? त्याची गंमतच केली पाहिजे म्हणून इकडे इकडे पाहायला लागलं. वरती ताकाचे डेरे अडकवले होते. ताकाचे डेरे सुद्धा बाहेरच ठेवलेले होते आणि म्हातारा सुद्धा बाहेरच झोपलेला होता. लोण्याचे डेरे कुठे होते? घरात. आणि घरातले लोक कुठे होते? घरात. बघा बरं तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ते दह्याचं मंथन होतं ना, त्या मंथनातून लोणी आणि ताक दोन पदार्थ निघतात. मग ते लोणी काय असतं? सार असतं. आणि ताक काय असतं? आसार असतं. म्हणजे त्यांनी महाराज जे आसार असतं ते बाहेर ठेवायचं असतं आणि जे सार असतं ते घरात ठेवायचं असतं. म्हातारं कुठं झोपलं होतं? बाहेर. आणि घरातले लोक कुठे होते? घरात. सार वस्तू कुठे ठेवायची? घरात. आणि आसार कुठे ठेवायचं असतं? बाहेर. कळलं मला काय म्हणायचं? देवाला त्याला हे समजून सांगायचं होतं. जन्मभर यांच्याकरता पेळे घातले, लोकांचे बांधर रेटले, कोणाचे मुंडके मोडले, यांची पोटं भरण्याकरिता. आणि येड्या तुला बाहेर झोपवलं, ते सगळे घरात झोपले. मग ताकाचा डेरा घेतला, झाडकन त्याच्या ढेरीवर ह्या करून जागा झालं केलं सांगायला. त्यांनी मला म्हातारी गेली सांगायला. परवाला आमच्या घरात गाडी निजला होता म्हातारा आणून. येशोदे अगं सांग तुझ्या पोराला काही. माझं कुकू बळकट म्हणून म्हातारा वाचणार तो खूप केलं असतं. म्हाताऱ्याने कोणाला आमचे त्यांनी महाराज अशा खोड्या करायला लागला. इतक्या खोड्या करू लागला महाराज. सगळे लोक त्रस्त करून टाकले खोड्या करून करून. अशी अवस्था सगळ्यांची त्यांनी झाली. असं करता करता देव 11 वर्षाचा झाला. 11 वर्षाचा त्यांनी कन्हैया अशा पद्धतीने झाला. पण एवढे दिवस कन्हैया त्यांच्यामध्ये उड्या मारतोय, खेळतोय, बागडतोय, त्यांना सुख देतोय. त्यांची सगळ्यांची चर्चा कृष्णमय झाली होती महाराज. कळालंच नाही किती दिवस झाले. कृष्ण हृदयामध्ये घर करून बसला आणि बाहेरची वासना शिल्लक राहिली नाही. कळण्याची नाही कृष्णच मनात घर करून बसला. त्याच्यामुळे बाहेरची काही वासना शिल्लक राहिली नाही. सगळी चर्चा कृष्णाविषयीच. त्यांनी मला सकाळीच कृष्ण दिसला. फार आनंद झाला कृष्ण दिसला म्हणून. तो म्हणा तुला तर फक्त दिसला. त्यानं माझ्याकडे बघितलं. दुसरा म्हणला तो का तुझ्याकडे फक्त बघितलं असेल. तो माझ्याकडे पाहून हसला. तो म्हणा तुला पाहून फक्त हसला असेल. त्यानं माझं नाव घेऊन हाक मारले, हे पेंद्या. कृष्णानं नाव घेतलं तरी एवढा आनंद झाला. तुम्ही ऐकतात ना सर्व. कृष्ण बोलल्यावर किती आनंद झाला. त्याचं सुख प्राप्त झालं. संसार बोलल्यावर फार आनंद होतो माणसाला. पूर्वी लग्न कार्य त्यांनी होत होते ना, मग 4-4, 5-5 वर्ष त्यांनी महाराज ते जोडपे एकमेकाबरोबर बोलायचे नाहीत महाराज. तो एवढे वर्ष. आता तो काळच बदलला. लोक तुम्ही विचारा त्यांना. घरात फार मर्यादा होती. लोकांच्या समोर बोलायचं नाही अशी त्यांनी मर्यादा होती. एक त्यांनी महाराज तो शेतकरी होता, नांगर धरायला गेला आणि ते 5-6 वर्ष लग्नाला जाते. दोघं नवरा एकमेकावर जास्त बोललेच नव्हते. तिथं त्यांनी शेतातच असणार त्यांनी गोठा होता. ते गाईचं शेण काढण्याकरता गेली होती. तो नांगर धरून दमला आणि दमल्यानंतर झाडाखाली जाऊन बसला. जसाच झाडाखाली बसला ती त्यांनी मला शेण घेऊन आली होती. तिने गंभीर त्या उकेरीवर टाकलं. धपकन वाजलं. ते जसं धप वाजलं त्याला आवाज आला धप वाजल्याचा. त्याने तिकडून विचारलं कोण आहे. ती आपली शेण उचलत होती ना, तिला नवऱ्याचा आवाज ओळखू आला. तो म्हणला कोण आहे. तिने उत्तर दिलं मीच आहे.
एवढंच बोलणं झालं. तो म्हणला कोण आहे आणि ती म्हणली मीच आहे. एवढंच बोलणं झालं. तो गेला नांगर झाला आणि ती आपली शेण उचलायला लागली. तिला एवढा आनंद झाला नवरा बोलल्याचा, ते माझ्याशी बोलले. काय ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. नाचायलाच लागली महाराज. तिने ते घमेल उचलायचं, ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. गाणंच म्हणायला लागली महाराज. किती आनंद. संसारातला पती बोलल्यानंतर केवढा आनंद झाला. जगतपती असणारा परमात्मा जर एक शब्दभर आपल्याबरोबर बोलला तर किती आनंद होईल महाराज. हाच आनंद आहे. कृष्ण हेच सुख आहे की कृष्ण बोलला एवढे सुखी झाले महाराज. कळले येचना हे झाले किती दिस, कळालंच नाही महाराज. बाहेर वास विसरले. सगळे कामधाम करताना दिसत होते, सगळ्या गोष्टी करताना त्यांनी महाराज दिसत होते, पण कामधामात चित्त नव्हतं. अंतकरणात कामच म्हणजे इच्छा शिल्लक राहिली नव्हती. त्याचा विसर पडला होता आणि जाण्या येण्याचा फक्त उद्योगच डोळ्यापुढे दिसत होता महाराज. राहायला जावे यावे, नाहीतर त्यांनी सगळं सर्वस्वाचा विसर सर्वांना पडला. अशी अवस्था सर्वांना झाली. भगवंताच्या लीलेनं सर्वजण वेधले गेले होते. म्हणून सगळे गोप गोपी त्यांनी महाराज भगवंताच्या छंदात आहेत. गोपी यशोदेला गारणं सांगायला येतात. गोपी यशोदेला सहन होते. आता मी थांबणार आहे. एका एकी बेरीत थांबल्यावर तुटत असतं. म्हणून जरा असं थांबत थांबत लगेच थांबतो. 5 मिनिटात पुढच्या थांबणारच आहे. मी खरं 9:45 येऊन थांबलो होते इथं कीर्तनाला. आणि पण गोपीनं त्यांनी महाराज असा विचार केला की ह्या सगळ्या गावाला त्रस्त करून टाकलं. कोणाची माठ फोड, कोणाची वेणी ओढ, कोणाच्या गायी सोडून ती गाढवण येऊन उभे कर, कोणाच्या घरालाच पेटून द्यायला बघ, काय काय करत होता. थोड्या अनेक खोड्या. एक गोपी रस्त्यानं चालली होती. तिच्याकडे तिचं बाळ होतं. हा तिच्याबरोबर त्यांनी चालायला लागला. म्हणलं काकी काय छान आहे का तुझं बाळ. म्हणजे छान आहे. माझ्याकडे देतेच काय. असं म्हणलं दिलं मला तिच्या हातात. आणि ते बाळाला कडेवर घेतलं आणि रस्त्यानं चालायला लागलं. तिच्यावर गप्पा मारत मारत चालत होता. बऱ्याच वेळ चालत राहिले. रस्त्याच्याकडे लगी विहीर दिसली. ते बाळ घेऊन विहिरीकडेच पळत गेला महाराज. गोपी घाबरली. तिला वाटलं काय करतो आता. ते बाळ धरला असं विहिरीमध्ये शेंदायला लागला आणि वरतून त्या गोपीकडे पाहून म्हणतो काकू टाकू. आता काय टाक पण हिसकून घेतलं बाळानं. धावत आले तुझ्या समोर. सांग त्याला काही. सगळ्या गावाला येणं त्रस्त करून टाकलं. एक गोपी म्हणली त्यांनी सगळ्यांना त्रास दिला. माझ्या घरी येऊन दाखव म्हणा तुला पकडतेच असं त्यांनी मला म्हणले. ते आता त्याला अशी गेला की फार आवडतात. पकडतेच म्हणलेली चॅलेंज दिलं ना महाराज. तिच्याच घरी जायचं. सगळ्या गोपाळांना घेतलं घुसला तिच्या घरात. आता ते दही दूध तूप लोण्याचे माठ त्यांनी शोधत होतात. ते माठ शोधायला लागले. त्यात खुडबुड वाजला. गोपी आली. ती आल्यानंतर त्यांनी महाराज विचारलं अरे गोपी आली आता काय करायचं. लपून बसलं पाहिजे. कुठे लपावं. लपायला त्यांनी जागा शोधत होता. जागा सापडलीच नाही लपायला. ज्या डेऱ्यात हात घालून पाहत होता काय त्याच्यात आहे. तो डेरा त्याच्या उंची एवढाच होता. घाईघाईनं त्या डेऱ्यातच उडी मारली महाराज. दह्याचा डेरा होता आणि त्या डेऱ्यातच उडी मारली. दबी धरून बसला. त्याला वाटलं ती गेली म्हणजे आपण पळून जाऊ. डेऱ्यात बसलं का नाही. ती नेमकी आली होती त्याच डेऱ्यामध्ये मंथन करायला. रवी घेऊन आली होती. तिने ते रवी आणली आणि रवी त्याच डेऱ्यात घातली. हा खाली बसलेला होता. त्याच्या डोक्यावर रवी मार आणि ती त्यांनी मंथन करायला लागली. आता 12 वाजून गेले. 12 वाजून ते 12:15 पण वाजले तरी मंथन चालूच होतं. उणवणी शिळवणी घाले पडते लोणी येईना. काय झाले टोने सासूबाई कळेना. काही केला त्यांनी मंथन करून लोणी प्रगट होत नाही. का प्रगट होत नाही म्हणून लोणे ते रवी बाहेर काढले आणि डेऱ्यात हात घातला. जसाच डेऱ्यात हात घातला त्याचं ते जावळ हाताला अरे म्हणजे काहीतरी वेगळंच आहे असं धरलं. त्यांनी उभं केलं. तो कन्हैया डेऱ्यात उभा राहिला. तू आहेस होय. म्हणला मीच आहे. तुझ्याही फार शहाणपणा करते म्हणते रंगी हात पकडून दाखवा ना असं. कारण आता सगळा रंगलेला आहे. बाहेर अख्खा दयाने रंगला. तसंच त्यांनी डेऱ्यातून बाहेर आला. पकडून नेतेच म्हणे तुझ्या आईच्या समोर. त्याचा हात त्यांनी पकडला आणि रोबाबात घेऊन जायला लागली महाराज. घराच्या बाहेर नेलं. लांबलचक पदर डोक्यावर घेतलेला होता. कन्हैयाचा हात हातात धरलेला होता. फरफटत ओढत होते. पण तिला थोडा फुगीरपणा झाला होता. तिला वाटलं त्यांनी कोणीच गावातल्या कोणीच याला पकडलं नाही. मी एकटीनं पकडले. फार वाईट असते छाताळ बरोबर. फुगीरपणा झाला. देवाला सहन होत नाही अहंकार. देवाला कळालं त्यांनी मला गेला अहंकार झालेला आहे. काय करायचं थोडी गंमत करू म्हणले याची. मग काय केलं. काकी म्हणलं किती वेळची हात वाढायला लागले. हात काचला माझा. थोडा हात तरी बदल. हात बदल म्हणलं की त्यांनी महाराज तिचं पोरगं होतं त्याला त्यांनी बोलवून घेतलं आणि आपला हात काढून घेतला आणि तिच्या पोराचाच हात तिच्या हातात घालून दिला. जसा पोराचा हात धरला ती फरफटत ओढायला लागली तिच्याच पोराला. तो म्हणजे जागा आहे मी आहे. आई करू नको. शहाणपणा करू नको. तुझ्या आईकडे घेऊन जाते. फार त्यांनी आमच्या सगळ्या लोकांना असं सांगते माझं पोरगं फार असं आहे पोरगं तसं आहे असं त्यांनी सांगायला सुरुवात. ओढतच नेलं महाराज. तोपर्यंत यानं आपला हातही सोडून घेतला
यमुनेच्या पात्रात उडी मारली, स्नान केलं, वस्त्र परिवर्तन करून घरी घुसला. यशोदेच्या समोर तिच्या आधी गेला आणि यशोदा राणी स्वयंपाक करत होती. म्हणजे आई मला कडेवर घे. ती म्हणजे मी दिसत नाही का स्वयंपाक करते, कडेवर घे म्हणतो. मला बाकीचं माहित नाही, मला कडेवर घे. पण का कडेवर घ्यायचं सांग, तुम्हाला गिराय घ्यायला लागलंय. मला माहित नाही, मला घे, मला कडेवर. घेतलं कडेवर घेतल्यानंतर त्यांनी महाराज ही आलीच, त्यांनी पोराला घेऊन फरफडत. पोरग म्हणे जागा मी आहे दारात. यशोदे बाहेर आहे मला की यशोदा राणी बाहेर आली, एकटी नाही आली, कन्हैयाला कडेवर घेऊन आली. मग ही त्यांनी वरती पाहायला लागले. यशोदा म्हणजे काय काम आहे सांग तुझं. वरती पाहिलं, यशोदा दिसली आणि यशोदेच्या कडेवर कन्हैया पण दिसला. तिच्या मनात विचार आला, माझं जे काम आहे ते तिच्या कडेवर आहे, मग माझ्या हातात कोण आहे? तिथंच तो भाडं पेंद्या, तू कधी आला? तुझ्या पहिल्यापासून मीच आहे. मला माझं ऐकायलाच तयार नाही काही केलं. यशोदा म्हणजे काय काम आहे सांग लवकर. दिले हात सोडून त्या पोराचा हात गेले. म्हणजे काय नाही, सहज आली फिरायला गेली होती का? कन्हैयाला पकडण्याचा प्रयत्न करत होती, पण असा कसा हाताला येईल महाराज ना. हा ब्रह्मविद्येचा जनिता कैसा येईल आता गोकुळच्या नारी. म्हणून तो कशाला सापडत नसतो. यशोदा म्हणले मग तो आता घरी राहण्याच्या योग्यतेचा राहिला नाही. उद्या जाई उद्या वनाला जा, सगळे घेऊन गोधना गोमातेला घेऊन राहण्याचं. मग सगळ्या गोपाळांना बरोबर घेतला. अरे तुम्ही सारे गोपाळ गाई घेऊन सगळे गोपाळ रानात गेले. गोमातेला घेऊन वनात जाऊ लागला. गोचारण लीला करू लागला. तिथं जाऊन त्यांनी अनेक प्रकारचे आसुर भगवंतांना मारले. अनेक प्रकारचे खेळ गोपाळांबरोबर खेळ खेळून सगळेजण जमले. पोटामध्ये भुकेचा डोंब झाला आणि आता देवा काहीतरी खायला दे म्हणू लागले. भगवान त्यांनी खायला द्यायला तयार आहे. खडकावर जाऊन त्यांनी अशा पद्धतीने बसला. पानांचं द्रोण तयार केलं. सगळ्यांच्या शुद्र एकत्र करून त्याचा काला केला. गोपाळांना कमलाकार बसवलं आणि सर्वांना त्यांनी स्वतःच्या हाताने दोन्ही खाऊ घालू लागला. काला खाऊ घालू लागला. हा दिव्य असणारा प्रसंग आहे. भागवतकारांनी वर्णन करून सांगितलं. हरे अभिव्रतवेनं जठरपटयो शृंगवेद्रेच कक्षे वामे पानो मश्रुण कवलं तत्फला निंबुदेशु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरधो हासैतर्वद्विस्वै स्वर्गे लोके मिश्रित बहुजे यज्ञोपबाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला, सगळे गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. हे भगवंताची गुणानुवाद आहे, ही भगवंताची लीला आहे. माझ्या वाणीने मला ते गाता यावेत अशी त्यांनी भगवंताच्या समोर तुकोबाराय विनंती करतात. माझी वाणी तुझे वरले गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा. ही त्यांनी भगवंताची कळा आहे. भगवंताचं प्रेम त्यांनी मला वर्णन करून येत सांगता यावं असे गुण माझ्या अंगामध्ये दे देवा अशी विनंती तुकोबारायांनी केली. काला दोघांमध्ये होत असतो देव आणि भक्तांमध्ये. कीर्तना देव होत असतो, भक्तांची आवश्यकता असते. कोण्या भक्तांबरोबर भगवान त्यांनी इतक्या वैष्णवांबरोबर करतो. 10:20 सुरू झालं.